येस, थँक्यू सो मच. म्हणजे ज्या प्रकारे ज्ञानदेवी रचलेला पाया तुका झालासी कलस, अगदी त्याचप्रमाणे पाया तर ओलाय कलस देखील द्यायचा आहे, हेच या ठिकाणी संघ मालकांनी वक्तव्य केलंय. ओळूयात पुन्हा एकदा यापुढील मॅचकडे, जिथे आपण कमबॉक्समध्ये ऐकतोय रत्नागिरी जिल्ह्याचा गोड आवाज. थँक्यू. धन्यवाद निलेशजी. दरम्यान आपण सामना पाहतोय स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे वर्सेस आर्या डेअरी फार्म देवकाने. आर्या डेअरी फार्म देवकाने संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाला. दरम्यान पहिलं षटक मैदानाच्या दिशेने सुरू आहे. सुजलच्या माध्यमातून षटक टाकलं. ते षटकातील पहिले 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे चेंडू होते. हा चेंडू सुद्धा सुरेख होता. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. धाव मात्र कोणती मिळत नाही आहे आणि सलग 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. हेच त्याचबरोबरीने मुख्य व्यासपीठावरती मी या ठिकाणी विनंती करतो, आदरणीय सन्माननीय अशोकजी थिटे साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या ठिकाणी आम्ही मंचकावरती सहर्ष स्वागत करतोय. तर स्ट्राईक एंडला खेळतोय आकाश, नॉन स्ट्राईक एंडला नरेश आणि गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय सुजल. पुढचा चेंडू आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम शॉट. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि ह्या एका धावेनेशी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश केला जातोय. खातं उघडलं जात आहे, बँक बॅलन्स ओपन केलं जाते, अकाउंट ओपन केलं जात आहे आणि एका धावेनेशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बिनबाद 1 आहे. उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारे समाचार केला जातो. पहिलं षटक पॉवर प्ले षटक आहे आणि या षटकामध्ये या चेंडूवरती काय येतोय, चौकार येतोय का षटकार. मात्र सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून टाकली जाते. निश्चितच संघाचा तो आयकॉन प्लेयर आहे, कर्णधार आहे आणि कर्णधार स्वतः पहिल्या षटकाच्या गोलंदाजीसाठी आलाय आणि सुरेखरित्या गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून टाकली जाते. अक्षरशः फलंदाजांना जगडून ठेवलं जात आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवरती नरेश आहे. मला वाटतं या षटकामध्ये एकूण 5 चेंडू फेकले गेलेत आणि त्याच्यामध्ये केवळ 1च धाव खर्च केली गेले. शेवटचा चेंडू षटकातील क्रॉस आर्म साईड आर्म चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागला, ते पंच मात्र पाहूया. पंच इशारा करतायत, फलंदाज एक विकेट के नुकसान पर, मतलब पहली ओवर में 1 ओवर 1 रन और 1 विकेट. अब दूसरे ओवर में क्या घटेगा. दूसरी ओवर के लिए गेंदबाजी डालने के लिए नए गेंदबाज आर्या डेयरी फार्म टीम की ओर से विजय जाधव गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी डालने के लिए और उसका सामना करेंगे आकाश ठाकुर, जो ओपनिंग के लिए आए थे. स्ट्राइक एंड पर वो खेल रही है. नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज अविनाश अपने इस ओवर की पहली गेंद डालते हुए. अच्छा एक्शन है, अच्छा फॉलो थ्रू है, अच्छा शॉट खेला है, खेल दिया है गेंद को शॉर्ट मिड विकेट के रीजन में और इस बार 1 रन मुकम्मल करते हुए स्ट्राइक रोटेट होती हुई 1 रन खाते में जोड़ता हुआ रन संख्या 2 रन. पहली ओवर में केवल 1 ही रन खर्चा था. क्या ओवर डाली थी सुजल ने, सटीक निशाने पे गेंदबाजी डाली थी. केवल 1 ही रन दिया था, 1 विकेट मिला था. अब दूसरे ओवर की गेंदबाजी भी अच्छी विजय की ओर से. ये भी गेंद अच्छी थी, स्लोवर 1 गेंद थी और शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन बैट और बॉल का कनेक्शन नहीं, और जब कनेक्शन नहीं होगा तो रन नहीं बनेंगे. और दूसरी गेंद बिंदी जाते हुए रन संख्या 2 रनों पर 1 विकेट के नुकसान पर अगली गेंद इस बार फिर एक बार डालते हुए ब्लॉकर में गेंद शॉट खेला है. गेंद ट्रैवल होती हुई, देखिए कि क्या होगा. फील्डर गेंद के नीचे आते हुए तब तक 2 रन मुकम्मल करते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या 4 रन. दूसरा
पारी का ओवर चलता हुआ, गेंदबाजी मार्ग पर विजय, जिनके नाम में विजय, क्या गेंदबाजी उनके नाम की तरह से करेंगे, ये तो देखने लायक होगा। फिर एक बार विजय, विजय टू अविनाश, अगली गेंद स्लोवर पर गेंद, किया है काम, मिली है विकेट, दूसरे विकेट का पतन, अविनाश बैक टू द डकआउट ऑन डक। विजय, विजय फेसिंग टू विजय, और ये जो जंग छिड़ी है बीच मैदान में, विजय वर्सेस विजय, और इसमें किसकी जीत होगी ये तो देखने लायक होगा। पिछली गेंद अच्छी थी, अच्छा शॉट खेला था, अलोंग द कार्पेट गेंद ट्रैवल होती हुई, और कवर के रीजन में गेंद ट्रैवल हुई, 2 रन मिले, और 2 रन के साथ दूसरा ओवर पारी का चलता हुआ 6 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। अगली गेंद फिर एक बार विजय की, अच्छा शॉट खेला है, इस बार खेल दिया, गेंद चप करती हुई सी मारे का पार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। यस विजय, कम ऑन। रसक्या 10 रन, 10 रन ऑन द स्कोर बोर्ड, 10 का दम स्कोर बोर्ड पर लगता हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बने 10, 2 विकेट के नुकसान पर 2 षटकांचा खेळ संपलाय। या पुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो माझे कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचक मित्र, येस नरेश निलेश जाधव आहे ना। येस नक्कीच, थँक्यू सो मच। जिथे आपण पाहतोय यावेळेचा बॉल कुठेतरी लाईन आणि लेंथवरती भरकटताना पाहायला मिळाले, त्याही वेळेला अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती कलेक्ट केली जाईल आणि 1 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय। आपण पाहतोय 11 या अंकावरती रनवेवरती या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, सुजल पाहायला मिळतील, एक वेगाचा बादशाह, हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने केले, चपराक लागवली आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने, आता मात्र चुकी होतीये, आणि होय आता मात्र इथे आपण पाहायला गेलो ना क्रिकेटच्या खेळा चेंडू सीमा रेखा पार, नशिबाचा हा चौकार। उपलब्ध होती, थोडीशी चुकी करून बसले आणि तदनंतर 4 धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात। हाफ ट्रॅकर बॉल, दिशा बनवली आहे, क्रॅकन कव्हर ड्राईव्ह, चेंडू आसमानामध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झालाय। तदनंतर आपण पाहतोय 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस केलं, धाडस दाखवलं, आणि बघता बघता ते धाडस देखील या ठिकाणी पूर्णत्वास जाताना पाहायला मिळालं। बघता बघता 3 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवरची अर्जित केल्या गेल्या, 3 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 18 या अंकावरती एक चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली, एक चांगल्या प्रकारची त्याही वेळेला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेचा बॉल खोलात टाकला, यावेळी सुरेख चेंडूची थाटणी पाहायला मिळाली, 4 मुंड्या चित करणारा बॉल फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याही वेळेला मोठा फटका खेळण्याची या ठिकाणी मात्र मुभा नव्हती, हलक्या बॅटने स्टेअर केलं गेलं, सॉफ्ट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। टेक द सिंगल, 1 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 19 या अंकावरती। तुम्ही मी 19 अंक कसा विसरू शकतो, जगात बारी आमची 19 फेब्रुवारी,
शिवराजांचा जन्म याच महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत 19 तारखेला झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आपल्या बॅटने केलेचं होतं. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. एसटी रक्षक मात्र या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले आहेत. आता मात्र हातावर नशीब आणि नशिबावरती चाकवा आणि तो चाकवा मात्र फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथे देखील एक जीवदान येताना पाहायला मिळालं आहे. मागे देखील एक जीवदान येताना पाहायला मिळालं आहे. आता मात्र गोलंदाज देखील प्रश्नामध्ये असेल, करावं तर करावं काय. अचूक थाटणीची गोलंदाजी तर पाहायला मिळाली आहे, परंतु मात्र क्षेत्ररक्षण तितकंच खराब पाहायला मिळालंय. यावेळीचा बॉल डान्सिंग डाऊन पायांचा वापर करण्यात आला. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. आणखी एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळाली. म्हणजे बघा सुजलचं कौतुक करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झाली आहेत. एक चौकार जरूर खाल्ला. कॅच ड्रॉ देखील झाले आहेत, परंतु जास्तीच्या धावा त्यांनी दिलेल्या नाही आहेत. 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळीचा बॉल खोलात टाकलाय. खोलातून खणून काढण्याचा प्रयत्न तर पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न, परंतु इथे देखील असफल ठरली आहेत. आणि होय मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंचांचा इशारा. षटक क्रमांक 3 संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे बॅटिंग करत असताना तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. वेळ झालेली आहे 12:30 आणि आपल्याला अजूनही मला वाटतं खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सर्वांनी सहकार्य करायचं आहे, कारण या स्पर्धेसाठी आपण सर्व काही विकत आणलं आहे, पण सूर्यप्रकाश मात्र विकत आणला नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या या स्पर्धेसाठी थोडंसं वेळेचं बंधन पाळावं लागेल. दरम्यान आपण मात्र मैदानाच्या दिशेने वळूया, सामन्याच्या दिशेने वळूया. 3 षटकांचा खेळ झाला आहे आणि 3 षटकांमध्ये 20 धावा तब्बल गोळा केल्यात. आता मात्र शेवटच्या 2 षटकांचा थरार मैदानाच्या दिशेने चालू असेल. 4थ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सुमित ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू हा मात्र थोडासा लेग स्टिकच्या बाहेर. पंचांच्या हात समांतर, धाव असेल अवांतर. 1 धाव खात्यामध्ये जमा होते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सुमितच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी टाकली जाते. हा चेंडू सुरेख होता. सत्यक निशाण्यावरती चेंडू टाकला होता. फटका खेळण्यात अपयश झालं आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा टाकला जातोय सुमितच्या स्वरूप माध्यमातून. धावसंख्या मात्र 21 या धावसंख्येवरती स्थिर आहे. स्ट्राईक एंडला विजय, तर नॉन स्ट्राईक एंडला आकाश ठाकूर, जो सलामीला आलाय आणि ज्याची बॅट निश्चितरित्या मैदानामध्ये चालते, त्याला मात्र स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न विजयचा असला पाहिजे. फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे. साधा सरळ सोपा जेल. विजयला परतावं लागतंय माघारी. जातोय डगआउट मध्ये. 4था
स्विचच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी टाकली जाते. मागील चेंडूवरती सुरेख असा बळी मिळवला होता विजयच्या स्वरूपात. आणि निश्चितरित्या सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, लाईन अँड लेंथमध्ये कोणतीही चूक घडत नाहीये आणि सुंदररित्या गोलंदाजी या षटकामध्ये सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुमितने या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, त्यामध्ये वाईटच्या स्वरूपात. आता मात्र या चेंडूवरती प्रहार केलाय. पाहूया चेंडू ट्रॅव्हल करेल का. चेंडू जातोय सीमारेषा पार. हाय अँड हँडसम. The ball is bouncing towards the boundary line for a 6 runs. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमित आहे. सुमित राईट अप ओव्हर द विकेट. फुटचा चेंडू प्रहार केलाय. सुंदर फटका खेळलाय. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलंय. कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यामध्ये आहे मात्र नॉनस्ट्राइकेटचा फलंदाज आकाश स्ट्राइकेटच्या फलंदाजाला परत पाठवतोय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धावांशी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ जेव्हा संपला होता तेव्हा 20 धावा स्कोरबोर्डवर लागल्या होत्या. या षटकामध्ये तब्बल 9 धावा गोळा केल्या. त्यामध्ये एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. हा चेंडू मात्र सुरेख आहे. सुंदर कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर, असा खेळ मैदानाच्या दिशेने सुरू आहे. धावसंख्या मात्र 29 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 29. 29 रन्स ॲट दी एंड ऑफ 4th ओव्हर विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. या पुढील षटकाचं समालोचन करण्यासाठी मी मात्र आमंत्रित करतो माझे सर्वज्ञ मित्र निलेश जाधव यांना. ओव्हर टू यू निलेश. येस, थँक्यू सो मच. जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहायला गेलो, अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. स्लॉग ओव्हरमध्ये या ठिकाणी रनवेवरती गोलंदाज दाखल झाले आहेत. निलेशजी, 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम षटकात किती धावा येणं गरजेचं आहे जेणेकरून एक डिफेंडिंग टोटल ते गोळा करू शकतात. येस, नक्कीच. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, पहिल्या 4 षटकांमध्ये साजेशी बॅटिंग तर झाली आहे, धावा बांधल्यात, परंतु मात्र इथून मात्र तेवढ्याच धावा सार्थकी लागणार नाहीये. जास्तीचे धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातील आणि अंतिम षटक प्रगती पथावरती. यावेळेसचा बॉल स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. उंची जास्त, एलिव्हेशन कमी, होणार नाही आहे चुकी. वेल जज कॅच. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. डाऊन पाहायला मिळालं. तदनंतर बॅटचा चेहरा आसमानाच्या दिशेने वळला आणि साधी सिंपल झेल या ठिकाणी देऊन बसले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश दाखल झालेत. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. आणखी एक डॉट मला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, जास्तीच्या धावा बनलेल्या नाही आहेत. जिथे आपण पाहतो 29 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 4 गडी डगआउटमध्ये परतली आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये या ठिकाणी रमेश दाखल झालेत आणि अंतिम षटकमध्ये आपण शुभमला पाहतोय. फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा पुऱ्या अर्धा डझन. हा कणकणीत षटकार. देऊन बसले आणि तदनंतर चांगल्या प्रकारचा टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा आल्यात. यावेळीचा बॉल बॅक फुटला आली आहे. बॅट तर फिरली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल पाण्याचं काम करतील. सेकंड इन अ रो. हा लगातारचा दुसरा
सिद्धेश सर, एकंदरीत आपण पाहायला गेलो 41 धावा स्कोर कार्ड वरती आल्या स्लॉग ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे फटकेबाजी चालली ना, अफलातून फटकेबाजी. निश्चितच काय फलंदाजी चालले, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. आता हा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, सुंदररित्या खेळलाय, मिसजस्ट केला जातोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येतोय. एकंदरीत अवकाळी पाऊस ज्याप्रमाणे बरसावा, शेतकऱ्याचं परिपूर्ण वाटोलं व्हावं, अगदी त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र कुठेतरी खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. इथे देखील संधी होती, चेंडू हातातून निसटला. शॉट फाईन लेग रिझन मध्ये. दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव झाली आहे, चौथ्या धावेचा प्रयत्न. हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, या क्या हुआ. आणि चौथ्या धावाला मात्र या ठिकाणी धावची स्वरूपात बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का क्रमांक 5, बॅटर आउट. आपण पाहिलं ना, धावची स्वरूपात विकेट नाही आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलो, स्टंपला हात लागला होता, बेल पडल्या गेल्या आणि तदनंतर ही विकेट देखील ग्राह्य धरली जाणार नाही आहे. जिथे आपण पाहायला गेलो या 4 धावा स्कोर कार्ड वरती ग्राह्य धरल्या जातील. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला, जिथे बॅटिंग करत असताना तब्बल 49 धावा बनवल्या गेल्या. 50 धावांचं टार्गेट स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उडवणे या संघासमोर सेट केलं गेलंय. कोणती रणनीती घेऊन उत्तरार्धामध्ये उतरतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी वळूयात एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी आपल्या डीजेकडे. वर्सेस दोस्ती 11 बाहे या 2 संघाच्या दरम्यान. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतोय की आपण टॉस का बॉस रिजन मध्ये सेक्शन मध्ये आपण यायचंय. चला आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचंय. दोस्ती 11 बाहे संघाचा कर्णधार, आपला प्रतिस्पर्धी कर्णधार इथे टॉस का बॉस सेक्शन मध्ये उपस्थित आहे. आपण आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. यानंतर होणारा एक महत्त्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. निश्चितच महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या दिशेने चालू होणार आहे. यानंतर आता चालू असलेल्या सामन्याच्या नंतर हा सामना खेळला जाईल. दोस्ती 11 बाहे संघाचा कर्णधार सुबोध भोईर आणि वर्सेस वेद पॉवर हिटर्स खांब संघाचा कर्णधार एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर प्रणय लाड. या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो की आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती दाखल झाली. सुमित आणि मिलिंदला आपण पाहणार आहोत. एक डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज, त्याच्या साथीला वागेश्वर देवकानं संघाचं प्रतिनिधित्व करणारा सन्मान्य आदरणीय अनंतजी थिटे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचं आहे आणि यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायची आहे. दरम्यान आपल्यासोबत 2 कर्णधार आहेत. एक साईडला आपण पाहिलं तर वेद पॉवर हिटर संघाचा कर्णधार प्रणय लाड, त्याचबरोबर दोस्ती 11 बाहे संघाचे कर्णधार आपण बघतोय की मनोज बामणे. आणि त्याचबरोबर या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सन्मान्य आदरणीय अनंतजी थिटे साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. आणि निश्चितच
मागे जो सामना झाला होता, पहिला सामना झाला होता, त्याच्यामध्ये मनोज बामणे यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि ज्यांच्या फलंदाजीने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली अशा मनोज बामणेंना 100 रुपयांचं कॅश प्राईज निश्चितरित्या जाहीर झालेलं आहे. मी अनंतजी तिरडे साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम ते प्राईज त्यांना द्यायचं आहे आणि त्यांना गौरवायचं आहे. यानंतर विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार इथे येतील आणि अनंतजी तिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते आणि निश्चित प्रणयच्या माध्यमातून कॉल केला जातोय हेड का टेल, कोण जिंकते, टॉस का बॉस, आणि टॉस का बॉस ठरतोय दोस्ती 11 बाहे संघ. मी तुम्हाला विचारू इच्छितो मनोजजी, पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला, आता दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला विजय हा संपादन काही करून करावा लागेल. कशा प्रकारचे चेंजेस तुम्ही तुमच्या फलंदाजी क्रममध्ये करणार आहात किंवा कशा प्रकारे समोरचा जो संघ आहे त्याला रोखण्यामध्ये तुम्ही कशा प्रकारची स्ट्रॅटेजी केलेली आहे हे तुम्ही सांगू इच्छिता का? नक्कीच मगाचा जो सामना झाला तो सुशीचा झाला आणि आम्ही धावासुद्धा कमी बनवल्या होत्या म्हणजे अपोजिट टीमनं, पण आम्ही चेस नाही करू शकलो. परंतु आता सध्या त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅट्समन आहेत, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि हा सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. हां, निश्चितच प्रणयला विनंती असेल, प्रणय आपला संघ या स्पर्धेमध्ये या लीग स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळतोय आणि आपल्याला जी नाणेफेक आपल्या अपोजिट संघाने जिंकलेली आहे आणि तुम्हाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे, तर प्रथमतः फलंदाजी करताना किती धावांचं टार्गेट आपल्या डोळ्यासमोर आहे? शक्यतो इथे जेवढ्या जास्तीत जास्त धावा होतील तेवढ्या कमी आहेत, कारण तुम्ही बघितलं तर आता खूप धावा होत आहेत, कारण आपण बघतोय की वाराही खूप आहे, धावा खूप होतील, त्यामुळे आमचं असं टार्गेट असेल की 60+ धावा आम्ही इथे बनवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 60 धावांचा मानस आहे आणि तुम्हाला 60 धावांच्या आत त्यांना रोखायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देतोय आणि या पुढील सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. ओव्हर टू यू कॉमेंटेटर निलेश जाधव. क्रमांक पहिला मिलिंद पार्टे बाद, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी मार्कवरती दाखल होईल. कोणता फलंदाज दाखल होईल हे पाहणार रिजेक्ट ठरणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्या खेळाडूनं धानकाने संघासाठी जबरदस्त फलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदकतेने गोलंदाजी केली असा खेळाडू आज आर्या डेअरी फ्रॉम देवकानी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळाला. खेळाडू क्रमांक 3 मध्ये दाखल होत असताना आपण विजय वाघमारेला पाहणार आहोत. खेळाडू क्रमांक पहिला डावखुरा फलंदाज मिलिंद पाटे बाद होत असताना पाहायला मिळाला. राडूच्या स्वरूपात ही पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आकाशची अचूक टप्प्यावरती भेदकतेने केली जाणारी गोलंदाजी पाहणं रंजक ठरणार आहे. वेगाचा बादशाह गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्या समोरच्या बाजूला फलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूनं संपूर्ण खाम क्रिकेट असोसिएशन गाजवला आहे सुमित भोईर मैदानामध्ये आहे. देवकान्याची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फिल्डरची चुकी झाली आहे. एकेरी धाव एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये केलं गेलं आहे. दुहेरी धावांच्या मदतीनं धावपळक पुढे वधारत असताना पाहायला मिळालं. तिहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आहे. 3 धावांना धावपळक पुढे वधारत असताना पाहायला मिळालं. धावपळकावरती धावा सध्याच्या घडीला एक खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय. 10 धावा धावपळकावरती आहेत. आकाशचे येणारे बॉल आहेत ना हे खूप महत्त्वपूर्ण राहणार आहेत. पुन्हा एकदा विजय टू आकाश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल नाही आहे. पंचांनी इशारा केला की हा बॉल व्हाईट बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला. येणारा बॉल अतिशय बाहेर जात असताना यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. व्हाईट बॉल अवांतर धावाने धावपळक पुढे सरसावलं गेलाय. धावपळकावरती धावा आपण पाहतोय. बॉल पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये चेंडूला ढकलल्या पुश केल्या गेलाय. क्षेत्ररक्षक धावत असताना पाहायला मिळाला. एकेरी धाव एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये होईल का? चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकाश घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळाला.
यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जात असताना पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा भेद घेतला. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अवांतर धावानं धावपळक पुढे सरसावलं गेलंय. धावपळकावती धावा आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 14 धावा धावपळकावती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. पहिलं शतक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा आकाश सजीव असताना पाहतोय. यावेळेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हसलाय. पकडणार का झेल? पकडलाय झेल. संपलाय फलंदाज विजय वाघमारेचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 विजय. पहिलं शतक संपुष्टात आलंय. दुसऱ्या शतकामध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजासाठी दाखल होत असताना खेळाडूला पाहतोय. नरेशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश शिकणे दाखल झालेत. सुमित टू नरेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खालीसा राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलनी उचली थोडीशी सुद्धा घेतलेली नाही आहे. अनएक्सेप्टेबल बाउन्स मैदानाच्या आतमध्ये. चेंडू एखादा बॉलमध्येच उचली जास्तीची घेतोय, एखादा बॉलमध्येच खाली राहतोय. जज करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे बॅटरला. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर चांगला गुडले स्पॉटवरून उचली घेत असताना सुमितने चेंडूला पॉईंटच्या रिझर्वमध्ये ढकललं आणि एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली. एकेरीच्या मदतीने धावपळक पुढे वधारत असताना पाहायला मिळालं आहे. धावपळकावती धावा आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 15 धावा धावपळकावती आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय. खोलातून खडू काढण्याचा प्रयत्न फसलाय. खेळाडू क्रमांक 3 अविनाश चिकणे बाद. ज्याचं नावाचा ट्रेंड आला. संपूर्ण खाम क्रिकेट असोसिएशन गाजवला. खाम क्रिकेट असोसिएशन गाजवणारा खेळाडू, संघाचा संघनायक, संघाचा संकटमोचक, संघाचा बॅट्समॅन म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं, सुजल भोईर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती दाखल झाला आहे. सुमित आणि सुजल वागेश्वर देवकाने संघाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आघाडीसाठी येतात. परंतु आज सुजलने कर्णधार पद भूषवत असताना थोडीशी माघारपाली घेऊन अर्थातच टीमचा विचार करून आज खूप मागे फलंदाजी मार्कवरती आलाय. सुजलची बॅटिंग पाहणं रंजक ठरणार आहे. एक देवकान्याचा बाहुबली नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, तर दुसऱ्या बाजूला देवकान्याचा फलंदाजा आघाडीमध्ये येत असताना सुजल भोईरला आपण नेहमीच पाहतो. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय. खोलातून खोलून काढण्याचा प्रयत्न. कव्हर रिझनला चेंडूला ढकलले. एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आहे. एकेरीच्या मदतीनं धावपळक पुढे वधारत असताना पाहायला मिळालं. धावपळकावती धावा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 16 धावा धावपळकावती आहेत. पुढचा बॉल सुमित टू नरेश. यावेळेचा बॉल शपल करण्याचा प्रयत्न. चेंडूला लेग साईडला बॅकफूट स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल नरेश सज्ज होत असताना पाहतोय.
यावेळेचा बॉल टप्पापर्यंत उचली घेत असताना बॅटची लिडिंग एज, कीपर सुद्धा बीट. हा चेंडू सीमारेखा पार आलाय. चौकार, नशिबाचा चौकार सुमितला येत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त बाउन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खेळपट्टीचा अंदाज गरजेचं बाब राहील. आकाश शरण त्याच वरील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. षटक क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी रनवे वरती गोलंदाज दाखल झालेत, जिथे आपण पाहतोय आकाश दाखल झालेत. षटक क्रमांक 1 मध्ये दाखल झाले होते, थोडे मागडे राहिले, तब्बल 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी हाताळण्यासाठी आले. संघाने विश्वास दिलाय, म्हणजे बघा षटक क्रमांक 1 आपण हाताळतो, थोडेसे मागे धरतो, तदनंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये संघ आपल्यावरती विश्वास ठेवतो ना, त्यावेळेस मात्र विश्वासात पात्र ठरणारी गोलंदाजी करावी लागते. पहिला बॉल, यावेळेचा बॉल समोरची दिशा निवडली आहे. ओव्हर द बॉलर हेड, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, होणार नाहीये चुकी. वेल जज कॅच. आणखी एक धक्का बॅटिंग करत असताना आर्या फार्म या संघाला. यावेळेस सवाल फुलर लेनचा होता, आडव्या बॅटने स्वीप करायचं होतं, चेंडूने बॅटची बॉटम एज घेतली आहे आणि तदनंतर आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू घासत पुसत जमिनीला चाटत सीमा पार. हा चौकार. रमेश तेंडुलकर सरांचा जन्म. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने केलेत, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत, थोडेसे बंबल पाहायला मिळाले. याच गोष्टीचा फायदा घेण्यात आला आणि एक धावेचं कन्व्हर्टेशन आता मात्र दुहेरीमध्ये केलं. बघता बघता दुसरी धाव देखील स्कोर कार्ड वरती लागली आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे, जिथे आपण आकाशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली, तदनंतर चौकार आला आणि तदनंतर या 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल फुल टॉस बॉल. आता मात्र आपण पाहिले लाईन आणि लेंथ वरती थोडेसे भरकटली आहे. अप्पर चेस्टला भेटणारा बॉल पंचांनी दंडित केलंय. इट्स अ नो बॉल. क्रिकेट नियमावली क्रमांक 21 आपल्या समोर होते सादर. पहिले हा नेम 24व्या स्थानी होता, सध्याच्या घडीला आपल्याला 21व्या स्थानी पाहायला मिळतो. आता मात्र या ठिकाणी बॅट फिरवण्याची परिपूर्ण मुभा असणार आहे, जिथे आपण पाहिलं ना ग्रीन कार्ड या ठिकाणी उपलब्ध झालंय बॅटरला. फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सादर होईल. यावेळेचा बॉल
यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. कॅच तर झाली आहे परंतु या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही आहे. बघता बघता 2 धावा स्कोर कार्ड वरती अर्जित केले गेल्या. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 30 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे, जिथे आपण पाहतोय आकाश आता मात्र थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळाले आहे. अप्पर चेस्टला भेदणारा बॉल याच्या वेळी फेकी झाली आणि तदनंतर त्या चेंडूवरती अतिरिक्त धावा आल्या. याही चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. यावेळीचा बॉल खोलत टाकलाय. बॅट काढण्याची जणू मुभास दिली नाही आहे. यावेळी मात्र गोलंदाज आकाशचा कमबॅक, आकाशचा क्लास पाहायला मिळतो, जिथे 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. या चेंडूवरती निजाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. अद्याप 1 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. यावेळीचा बॉल रनवेवरती पुन्हा एकदा तयार झालेत. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला आले, स्वीप केला, चांगला ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू मागे चाललाय, थोडंसं ग्राउंडची अडचण आणि तांत्रिक आपल्याला पाहायला मिळाली. त्याही वेळेला बघता बघता दुहेरी धाव स्कोर कार्डवरती कलेक्ट केली जाते आणि होय या 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 32 अंकावरती. ऑफिशियल पंचांचा या ठिकाणी इशारा. षटक क्रमांक 3 संपुष्टात निघालं. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे बॅटिंग करत असताना आर्या डेअरी फार्म या संघाने तब्बल 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा बनवल्यात. अद्याप 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि होय या 12 चेंडूंचा खेळ देखील आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी घेऊयात एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी छोटासा ब्रेक. बोलूयात ड्रिंक्स ब्रेककडे. थँक्यू. घ्यायचं आहे. अद्याप आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. तर मग आर्या डेअरी फार्म उडदवणे संघ पन्नास धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा गोळा केल्यात आणि मला वाटतं उर्वरित 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता है. 12 गेंदों में 18 रन की जरूरत है. पारी का चौथा ओवर बीच मैदान में चलता हुआ नए गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी डालने के लिए आ रहे. डिंग्स ब्रेक के साथ अब इस ओवर की शुरुआत होगी. क्या होगा इस ओवर में, क्या घटेगा, कौन जीतेगा, कौन जाएगा, किसको मिलेंगे 2 पॉइंट, देखने लायक होगा. नए गेंदबाज रोहित इस बार गेंदबाजी डालने के लिए और उसको फेस करेंगे. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सुरेश और नॉन स्ट्राइक एंड पर सुमित. क्या होगा 12 गेंद 18 रन, क्या होगा, रन बनेंगे या न बनेंगे, देखने लायक होगा इस ओवर की पहली गेंद डालते हुए. अच्छी गेंद थी, ब्लॉकर में डाली हुई गेंद, उसको खेल दिया है हेलीकॉप्टर के शॉट के रीजन में, गलती से मिस्टेक, गेंद ट्रैवल होती हुई चमचम सीमा रेखा पार, मिलेंगे रन 4. The ball is facing toward the boundary line for 4 runs. बहुत ही अच्छा शॉट था, बैकफुट पे जाके पंच किया था और गेंद ट्रैवल होती हुई शॉट मिड ऑन के रीजन में 4 रनों के साथ. अब 11 गेंदों में जीत के लिए 14 रनों की जरूरत है. ये गेंद अच्छी है, अच्छी गेंद थी, बैट्समैन ने शफल किया और अंपायर का नतीजा ये गेंद बिंदी गेंद. बहुत ही अच्छी अंपायरिंग इस मैच में चलती हुई. फिर एक बार गेंदबाजी बाग पर रोहित होंगे.
बल्लेबाजी मार्ग पर सुरेश, ये गेंद अच्छी थी, स्लोवर वन गेंद थी, ब्लॉकल में डाली हुई गेंद, उसको खेल दिया है शॉर्ट मिड ऑन के रीजन में। फील्डर उसको गैदर करते वक्त 1 रन मुकम्मल किया और 1 रन के साथ रन संख्या 37 रन, 37 रन विद द 4th ओवर प्रोग्रेसिंग। अब जीत के लिए कुल 9 गेंदे शेष है और जीत के लिए 13 रनों की जरूरत है। 9 गेंदे 13 रन, क्या होगा इस गेंद पर, क्या आएगा चौवा? गेंद अच्छी है, बैट्समैन ने शफल किया, बार बार शफल करोगे तो वाइड दी नहीं जा रही है। अच्छी अंपायरिंग इस बार बीच मैदान में होती हुई, फिर एक बार बिंदी गेंद डालते हुए अच्छी गेंदबाजी, सटीक निशाने पे गेंदबाजी, और इसे कहेंगे कि दिमाग का इस्तेमाल बीच मैदान में होता हुआ। रन संख्या 37 रन बने हैं, अभी भी जीत के लिए 8 गेंदे शेष है, 13 रन की जरूरत है। फिर एक बार अगली गेंद, अच्छा शॉट खेला है, डांसिंग डाउन द विकेट, फील्डर गेंद के नीचे, क्या होगा? कैच छोड़ दिया है और गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रनों के लिए आ गया चौवा। डीजे 6 है, जीत के लिए 9 रनों की जरूरत है। पिछली गेंद पे चौवा आया है, इस गेंद पर क्या आएगा? ये गेंद बिंदी आनी चाहिए, मैच में रोमांच बनना चाहिए। गेंद अच्छी थी, फुल टॉस टाइप की गेंद की, लोअर फुल टॉस गेंद थी, उसको खेल दिया 1 रन के साथ, स्ट्राइक अपने पास रखते हुए। और चौथे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 42 रन, 42 रन एट द एंड ऑफ 4th ओवर। अब पारी का आखिरी ओवर होगा, क्या आखिरी ओवर में क्या घटेगा, कौन जीतेगा, किसको मिलेंगे 2 पॉइंट, ये तो देखने लायक होगा। पारी का आखिरी ओवर बीच मैदान में चल रहा है, तब तक हम लेते एक छोटा सा ब्रेक और सुनते एक बहुत ही अच्छा 8 धावांची गरज आहे। सुमित भोईर मात्र सुरेख फलंदाजी करतोय, वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये 24 धावांवरती खेळतोय। निश्चितच 6 चेंडू 8 धावा, काय घडणार हे मात्र बघण्यासारखं असेल। गोलंदाजी मार्कवर मात्र शेवटच्या अंतिम षटकाच्या गोलंदाजीसाठी आलाय। निश्चितच दिनेशजी कराळे साहेब यांचा संघ निश्चितरित्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। संघाला एक उभारी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इथे मंचावरती बसून केलं जातंय। संघाची कामगिरी मात्र त्या प्रकारची होणं गरजेचं आहे। मात्र एक आधारस्तंभ जो लागतो, जो पाठिंबा लागतो, तो मात्र दिनेश साहेबांच्या माध्यमातून केला जातोय। यस दिनेश साहेब मात्र जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती। आता मात्र जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता आहे। पुढचा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटतोय। मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय आणि निश्चितच अजूनही 2 धावांची गरज असेल। 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या दिशेने बाकी आहे। रमेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी टाकतोय। 4 चेंडूंमध्ये रमेशला मात्र कमाल करायचे, 2 धावांमध्ये आपल्या अपोजिट संघ आर्या डेअरी फार्म संघाला रोखायचा आहे। पुढचा चेंडू आहे, हा चेंडू सुरेख आहे, कमबॅक केलं जातंय, पंचांकडे अपील केलं, ते पंच मात्र तटस्थ आहेत। आता मात्र मैदानाच्या दिशेने सामना तापतोय। मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे। 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे। 3 चेंडू 2 धावा, काय घडणार, काय बिघडणार हे मात्र पाहण्यासारखं असेल। निलेशजी, 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये होतो। जिथे सिंगलच्या प्रतीक्षेमध्ये हे फलंदाज आहेत, तिथे मात्र रमेशच्या माध्यमातून कमाल केली जाते। पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, उर्वरित 2 चेंडू सलग निर्धाव टाकून या सामन्याचे रंगत मात्र कायम ठेवले। पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा रमेश सज्ज आहे।
रमेश टू सुमित, पुढचा फटका खेळला, हा सुद्धा फटका फसलाय आणि निश्चितरित्या सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. मित्रांनो, प्रेक्षकांनो, टाळ्या मात्र तुमच्या कमी पडत आहेत. टाळ्या बसल्या पाहिजे. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार बसला तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं की हा सामना एकतर्फी होणार, मात्र उर्वरित 3 चेंडू निर्धाव टाकले आणि निश्चितच म्हणावं लागेल की सामन्याची रंगत कायम ठेवले रमेशच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 2 गेंदों में 2 रनों की जरूरत. क्या घटेगा, कौन जीतेगा मैच, कौन जाएगा घर, किसको मिलेंगे 2 पॉइंट. अगली गेंद, इसका शॉट खेला है, शॉट खेलने का प्रयास में फिर एक बार बिंदी गेंद. क्या गेंदबाजी है सटीक निशाने पे. क्या हो गया मैच का हाल, क्या होगी गलती इस बार बीच मैदान में बैट्समैन की तरफ से. एक गेंद शेष है, 2 रनों की जरूरत है. बीच मैदान में मैच तपता हुआ. गर्मी बढ़ रही है और जैसी गर्मी बीच मैदान में बढ़ती जा रही है, ये इस मैच का रोमांच भी बढ़ता जा रहा है. 1 गेंद 2 रन, क्या होगा, कौन जीतेगा, ये अभी डिसाइड नहीं हुआ है. इंपॉर्टेंट मैच बीच मैदान में चलता हुआ. क्या रमेश बनेंगे मैन विद द गोल्डन आर्म या फिर सुमित मारेंगे बाजी और जिताएंगे अपने टीम को. 1 गेंद 2 रन, पारी की आखिरी गेंद बीच मैदान में चलती हुई. और आखिरी गेंद डालते हुए क्या होगा, गेंद पर आगे आके शॉट खेलने का प्रयास. गेंद ट्रैवल होती है, 1 रन मुकम्मल किया है. क्या होगी टाइम, मैच हो गई है या फिर क्या देखेंगे. रनआउट के स्वरूप में किसकी गलती, किस पे बारी, मैच होगी टाई. मैदानामध्ये येतो त्यावेळेला कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हे आपण लक्षात ठेवायचं आहे. निश्चितच शेवटच्या चेंडूवरती आपल्याला 2 धावा गोळा करायच्या होत्या, मात्र या चेंडूवरती केवळ 1च धाव गोळा केली आणि सामना जरी अनिर्णित ठरला असेल तरी या स्पर्धेच्या नियमानुसार उडदवणे संघ त्याचबरोबरीने आपण पाहतोय आदरणीय उडदवणे संघाचे दिनेशजी कासारे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी येतोचे सन्मान करत आहोत. तिचा सामना अनिर्णित राहिला, मात्र या स्पर्धेच्या नियमानुसार कंपल्सरी चेसिंग करणं महत्त्वाचं होतं आणि ते मात्र झालं नाहीये. म्हणून या सामन्यामध्ये विजय ठरतोय संघ स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.